अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रोत्सव घेण्यात आला। सिटी सेंटर मॉल नजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिर आहे। या मंदिराच्या माध्यमातून पूर्वापार चालत असलेली यात्रेची परंपरा आजतागायत जोपासली जात आहे। या ठिकाणी होणाऱ्या यात्रेमध्ये उंटवाडीसह मोरवाडी, अंबड, पाथर्डी, वडनेर, सातपूर, पिंपळगाव, खाम, गवळाणे, दाडेगाव आदी भागातून पूर्वीच्या काळात बैलगाडीतून भाविक यात्रेसाठी येत होते। मात्र काळानुसार बदल झाला असला तरी यात्रा उत्सव पूर्वीसारखाच आजही कायम असून अशा सर्वश्रुत असलेल्या अतिप्राचीन म्हसोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त दिनांक 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता पंच कमिटीच्या हस्ते श्रींचे अभ्यंगस्नान आणि दुग्धाभिषेक करण्यात आले। तर सकाळी 9 वाजता महापूजन आणि तळी भरणे तर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच सकाळी 10 वाजेपासून होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर चारुशीला गौरी नाईक आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रेत विविध खेळाचे खाऊचे दुकान दिसून आले। भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। या प्रसंगी यात्रा कमिटी सदस्य यांनी अधिक माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये हा दुर्मिळ असा वृक्ष असल्यामुळे याची जोपासना येथील सर्व वृक्षप्रेमींनी खूप अगदी नीतिनियमाने इथे जमा होऊन ह्या यात्रेची परंपरा ही ह्या पिढ्यानपिढ्या आजपर्यंत चालू आहे। हा नवसाला पावणारा म्हसोबा महाराज यांची अशी ख्याती आहे की तुम्ही जर नवस केला तर तो पूर्ण होतो। आणि अशा दृष्टीने या ठिकाणी आम्ही उंटवाडीमधील सर्व ग्रामस्थ ही यात्रा भरवत असतो। आमचे सदस्य उंटवाडीतील मळेकरी 300 वर्षाच्या आसपास ही यात्रा भरते। दर सालप्रमाणे ही यात्रा कमिटी आतापर्यंत चालू आहे आणि ही परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे। या प्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष फकीरराव तिडके, माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, माजी नगरसेवक अण्णा पाटील, दत्ता पाटील, बाजीराव तिडके, विलास जगताप, दिनकर तिडके, विष्णू जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाडवे, सुरेश जगताप, बाळासाहेब तिडके, संतोष कोठावळे, प्रवीण जगताप, दत्तात्रय तिडके, ॲडव्होकेट संदीप फडतारे, भाविक भक्त आदी उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।